14 नोव्हेंबर पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन बालदिन म्हणून साजरा करण्यात आलेला आहे। आजच्या बालदिनाचे अध्यक्ष त्यांनी स्नान ग्रहण करावे। पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती आहे। जयंतीनिमित्त बालसभा घेण्यात आलेली आहे। बालसभामध्ये काही मुले पंडित जवाहरलाल नेहरू यांची माहिती सांगणार आहे। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, उपस्थित गुरुजन आणि माझ्या वर्ग बालमित्रांनो, मी आज पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याविषयी 2 शब्द सांगतो। पंडित जवाहरलाल नेहरू यांचे संपूर्ण नाव पंडित जवाहरलाल नेहरू यांचे संपूर्ण नाव जवाहरलाल मोतीलाल नेहरू। यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी अलाहाबादमध्ये झाला। 14 नोव्हेंबर हा दिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो। पंडित नेहरूंना लहान मुले खूप आवडायचे। ते भारताचे पहिले पंतप्रधान होते। पंडित नेहरूंना लहान मुले खूप आवडायचे। मुले त्यांना प्रेमाने चाचा नेहरू म्हणत असत आणि त्यांचे 27 मे 1964 रोजी निधन झाला। ते भारताचा जन्मदिवस भारतात बालदिन म्हणून उत्साहात साजरा केला जातो। शिवाजी नलवाड हे थोडक्यात माहिती सांगणार आहे। माझ्या मैत्रिणींनो, गुरुजनांना सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव रुंजी शिवाजी नलवाड आहे। आज 14 नोव्हेंबर आहे। आज आपण पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याविषयी 2 शब्द सांगणार आहे। पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान। त्यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी झाला। त्यांच्या वडिलांचे नाव मोतीलाल नेहरू व त्यांच्या आईचे नाव स्वरूपराणी असे होते। त्यांना लहान मुले फार आवडायचे व मुले त्यांना प्रेमाने चाचा नेहरू असे म्हणायचे। असणारे गुरुजन वर्ग आणि माझे बालमित्रांनो, मी आज तुम्हाला पंडित जवाहरलाल नेहरू याविषयी 2 शब्द सांगणार, तरी तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावी ही माझी नम्र विनंती। मोतीलाल ज्यांचे पिता गांधीजी ज्यांचे गुरु, मोतीलाल ज्यांचे पिता गांधीजी ज्यांचे गुरु, ते आहेत मुलाचे लाडके चाचा नेहरू। असे आपल्याला सर्वांचे लाडके पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 उत्तर प्रदेशामधील अलाहाबाद येथे झाला। यांचे पूर्ण नाव जवाहरलाल मोतीलाल नेहरू असे होते। त्यांच्या वडिलांचे नाव मोतीलाल हे सुप्रसिद्ध वकील होते। पंडित नेहरूंना प्राथमिक शिक्षण घरीच पार पडले। मोतीलाल वकील करण्यापेक्षा भारतीय स्वातंत्र्य लढ्याची चळवळ अधिक आवडू लागली। तेव्हा त्यांनी गांधीजी यांच्याबरोबर भारत मातेला स्वतंत्र करण्यासाठी आपले योगदान दिले। जय हिंद, जय भारत। शिकत आहो। मी आज पंडित जवाहरलाल नेहरू यांचं भाषण सांगणार आहोत, तरी तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावी ही माझी नम्र विनंती। पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते। त्यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी अलाहाबाद प्रयागराज येथे झाला। त्यांच्या आईचे नाव स्वरूपराणी व त्यांच्या वडिलांचे नाव मोतीलाल नेहरू हे होते। पंडित नेहरूंना लहान मुले खूप आवडायचे। मुले त्यांना प्रेमाने चाचा म्हणून बोलतात असत। दुर्गादास आडे। सूर्याप्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे माझे गुरुजन व चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला पंडित जवाहरलाल नेहरू विषयी छोटेसे भाषण सांगणार आहे। मोतीलाल ज्याचे पिता गांधीजी त्याचे गुरु, तेच आहे आपले लाडके चाचा नेहरू। असे आपल्या सर्वांचे लाडके चाचा नेहरू। त्यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे झाला। त्यांचे पूर्ण नाव जवाहरलाल मोतीलाल नेहरू होते। त्याचे वडील मोतीलाल एक सुप्रसिद्ध वकील होते। आज मी तुम्हाला
सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव त्रिशा प्रकाश जाधव. इथे उपस्थित राहिलेले अध्यक्ष व माझे गुरुजन वर्ग आणि मित्र व मैत्रिणी, आज मी तुम्हाला पंडित जवाहरलाल नेहरू बद्दल 2 शब्द सांगणार आहे, तर तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावी ही माझी नम्र विनंती. पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी अहमदाबाद येथे झाला. पंडित जवाहरलाल नेहरूच्या वडिलांचे नाव मोतीलाल नेहरू तर आईचे नाव स्वरूप राणी असे होते. पण लहान मुले व गुलाबाचे फूल खूप फार आवडत असे. लहान मुले त्यांना पण चाचा नेहरू म्हणून सूर्याप्रमाणे ते दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे माझे गुरुजन आणि चांदण्याप्रमाणे चमकणारे माझ्या मित्रमैत्रिणी, आज मी तुम्हाला पंडित नेहरू यांच्याविषयी 2 शब्द सांगणार आहे. मोतीलाल यांचे पिता गांधीजी यांचे गुरु ते आहे मुलांचे लाडके चाचा नेहरू. असे आपल्या सर्वांचे लाडके पंडित नेहरू. त्यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 या दिवशी उत्तर प्रदेशामधील अलाहाबाद येथे झाला. पूर्ण नाव जवाहरलाल मोतीलाल नेहरू असे होते. त्यांचे वडील मोतीलाल नेहरू हे सुप्रसिद्ध वकील होते. वडिलांच्या इच्छेनुसार ते बॅरिस्टर झाले. पंडित नेहरू वकिली करण्यापेक्षा भारतीय स्वातंत्र्य लढ्याची चळवळ अधिकच आवडू लागली. त्यांनी अनेक लढायांमध्ये उत्साहाने भाग घेतला, पण ते डगमगले नाही. महात्मा गांधी त्यांच्याबरोबर भारत मातेला स्वतंत्र करण्यासाठी आपले योगदान दिले. त्यांच्याबरोबर कार्य करणाऱ्या अनेकाच्या प्रयत्नातून 15 ऑगस्ट 1940 भारत देश स्वतंत्र मिळाले. पहिले पंतप्रधान होण्याचा मान त्यांना मिळाला. प्रधानमंत्री पदावर असताना त्यांनी देशाच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यांना लहान मुले व गुलाबाची फुले खूप आवडायची. मुलेही त्यांना प्रेमाने चाचा म्हणायची. एवढे नमस्कार. माझे नाव सायकिती आहे. मी इयत्ता 2री शिकत आहे. आज 14 नोव्हेंबर आहे. हा दिवस आपण बाल दिन म्हणून साजरा करतो. हा दिवस पंडित नेहरू यांचा जन्म आहे. यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी अलाहाबाद येथे झाला. ते भारताचे पहिले पंतप्रधान होते. त्यांना मुले आणि फुले खूप आवडायची. मुले त्यांना प्रेमाने नेहरू चाचा म्हणत होते. पंडित जवाहरलाल नेहरू यांची मृत्यू 27 मे 1964 रोजी दिल्लीत झाला. आज बालदिन साजरा करत आहोत. हा दिवस पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन आहे. त्यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी अलाहाबाद येथे झाला. ते भारताचे पहिले पंतप्रधान होते. त्यांना मुले आणि फुले खूप आवडत होती. त्यांना मुले प्रेमाने चाचा नेहरू म्हणत होते. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. आज 14 नोव्हेंबर आहे. हा दिवस आपण बालदिन म्हणून साजरा करतो. हा दिवस पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन साजरा करता. यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी उत्तर प्रदेशातील अलाहाबाद प्रयागराज येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव जवाहरलाल मोतीलाल नेहरू असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव मोतीलाल व आईचे नाव स्वरूप राणी असे होते. नेहरूंना जगातील सर्वोत्तम शाळा व शिक्षण विद्यापीठातून शिक्षण घेण्याची संधी मिळाली. नंतर 1912 मध्ये पदवी घेतली. नेहरूंना मुले व गुलाबाची फुले खूप आवडायची. मुले त्यांना अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, उपस्थित गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला पंडित नेहरू यांच्याविषयी
छोटा भाषण सांगणार आहे, तरी तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावी ही माझी नम्र विनंती. सूर्याप्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे माझे गुरुजन आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याविषयी छोटाच भाषण सांगणार आहे. मोतीलाल ज्यांचे पिता गांधीजी त्यांचे गुरु, ते आहे मुलांचे लाडके चाचा नेहरू. असे आपल्या सर्वांचे लाडके पंडित नेहरू त्यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 या दिवशी उत्तर प्रदेशामध्ये अलाहाबाद येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव जवाहर मोतीलाल आहे. हे बोलून माझे आज मी पंडित जवाहरलाल नेहरू याच्याबद्दल 2 शब्द सांगणार आहे. तुम्ही माझे 2 शब्द ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. त्यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी झाला. अलाहाबाद प्रयागराज येथे झाला. त्यांच्या आईचे नाव स्वरूप राणी व वडिलांचे नाव मोतीलाल नेहरू होते. त्यांना लहान मुले व फुले खूप आवडायची. त्यांना मुले जाजा नेहरू म्हणत असे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपतात. जय हिंद, जय भारत. तर माझे नाव मयुरी गजानन भांगे आहे. वर्गामध्ये बालसभेनिमित्त मला अध्यक्षाचे पद मिळाल्याबद्दल मी तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे, तरी तुम्ही शांततेने ऐकून घ्यावी ही माझी नम्र विनंती. तर आता आपल्यासमोर विद्यार्थ्यांनी खूप छान भाषण म्हणले आहे, तर मी त्यांना यांच्याबद्दल अभिनंदन करतो. एवढे बोलून